नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जोडले प्रेम भाग 49. आराध्या म्हणाली, अभि प्लीज स्टॉप द कार. ॲटलिस्ट आपण कुठे चाललो आहोत ते तरी सांगा. अभि प्लीज प्लीज अभि. अभिने तिच्याकडे एक तिरपा कटाक्ष टाकला. कार पुन्हा वेगाने पळवायला सुरुवात केली. आराध्या मनातच म्हणाली, हे देवा, काय झालं यांना? अभि, कुठे घेऊन चालले आहेत तुम्ही मला? प्लीज अभि, खूप मुश्किलपणे तुमच्यापासून दूर जाण्यास स्वतःला तयार केले आहे. आता प्लीज असं काही करू नका की मी पुन्हा तुमच्या प्रेमापुढे हार पत्करेल. मी पुन्हा तुमच्यासमोर कुमकुवत पडेल. प्लीज अभि. आराध्या अभिकडे बघत मनातच त्याला विनवण्या करत होती. आणि अभि तो तर एवढा रागत होता की जणू काय आज नाही तर पुन्हा कधीही नाही. अभि काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याकारणाने आराध्याने आता गप्प राहणे पसंत केले. तिला माहिती होतं, जोपर्यंत त्याच्या मनातील वादळ शांत होत नाही तोपर्यंत तो तिचं काही ऐकून घेणार नाही. त्याचं मन आणि डोकं शांत होईपर्यंत त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता हे ती जाणून होती. त्यामुळे तिने डोळे बंद केले आणि मागे सीटवर डोकं टेकून शांत पडून राहिली. कार चालवत असताना आराध्याचा काहीच आवाज न आल्याने अभिने शेजारी बसलेल्या आराध्यावर नजर टाकली. तिच्या शांत निस्तेज चेहऱ्याकडे बघून अभिला गहिवरून आले होते. आता या क्षणी तिला मिठीत घ्यावं आणि बस. मनात आलेले विचार त्याने क्षणात झटकले. कारण आता त्याच्या मनात संभ्रम होता की नक्की ती त्याच्यावर प्रेम करते की नाही. कारला कर्कजून ब्रेक लावत अभिने कार एका सुनशान अशा टेकडीवर थांबवली आणि तो कारच्या खाली उतरून तिथे टेकडीवर असलेल्या बेंचवर जाऊन बसला. कार थांबल्यामुळे आराध्या पण भानावर आली आणि शेजारी बघितले तर अभि केव्हाच कारमधून खाली उतरला होता. तिने घाबरलेल्या नजरेने इथे तिथे बघितले तर तिला समोर बेंचवर अभि बसलेला दिसला. दोनही हाताचे कोपर गुडघ्यावर टेकून हात एकमेकात गुंफवून त्याच हातात हनुवटीला टेका देऊन कुठेतरी दूर नजर लावून अभि बसलेला होता आणि अश्रू ते तर त्याचं काम चोख बजावत होते. आराध्या अभिला बघून कारच्या खाली उतरली. तिला तर काय करावं काय बोलावं तेही उमगत नव्हतं. शेवटी थोड्या वेळाने हिंमत करून ती अभि बसलेल्या बेंचवर त्याच्या शेजारी जाऊन बसली. अभि एकटक कुठेतरी दूर नजर लावून बसला होता आणि त्याच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब संत गतीने गालावर ओघळत होते. अभि. आराध्याने त्याच्या खांद्यावर हलकेच आपला हात ठेवत त्याला आवाज दिला. तसा अभि क्षणाचाही विलंब न करता तिच्या मिठीत फिरून हमसून हमसून रडू लागला. त्याने अनपेक्षित अशा मारलेल्या मिठीने आराध्या स्तब्ध झाली होती. काय करावं ते सूचना झालं होतं तिला. पण म्हणतात ना, प्रेमात असणारा मनुष्य सारं काही विसरतो. अगदी तसंच काहीसं झालं होतं तिचं. त्याच्या मिठीने आराध्या नसून अभिची शोना बनली होती. तिचेही हात आता अभिच्या पाठीवर स्थिरावले होते. हलकेच त्याला कुरवाळत होती ती, शांत करत होती. अभि थोडा स्थिरावल्यावर त्याचे मन शांत झाल्यावर त्याने अलगदपणे आराध्याला आपल्या मिठीतून बाजूला केले आणि तिचा चेहरा आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीत पकडून न्याहाळू लागला. आणि आराध्या ती डोळे मिटून फक्त त्याच्या जवळ असणं अनुभवत होती. दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ होते. एवढे की अभिचे उष्ण श्वास आराध्याला तिच्या चेहऱ्यावर सहज जाणवत होते. सोना. अभि ओंजळीत पकडलेल्या तिच्या चेहरा उन्नत करत तिला म्हणाला. आराध्याने अलगद पापण्यावर उचलल्या. त्याच्या पाणीदार डोळ्यामध्ये आराध्या केव्हाच हरवली होती आणि अभि त्याला या क्षणी तरी आराध्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त त्याच्यासाठी असलेले अथांग प्रेम एवढेच काय ते दिसत होते. तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या सुकार फटा एका हाताने अलगद तिच्या कानामागे सारत होता अभि आणि एका हाताचा अंगठा तिच्या गालावर मुक्त विहार करत होता. आता त्याची नजर हळूहळू तिच्या संपूर्ण चेहरा न्याहाळू लागली होती. पण ती अमानिश नजर त्याची मात्र तिच्या नाजूकशा गुलाबाच्या पाकळ्यांसम असणाऱ्या ओठांवर स्थिरावली. मेंदू नको म्हणत असतानाही
मन मात्र तिथे धाव घेत होतं. जसा अभि तिच्या चेहऱ्याजवळ झुकला तसे क्षणात तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले. जणू काय त्याच्या वागण्याला तिने एका प्रकारे मूक संमती दर्शवली होती. पण अभि होता तो, त्याला शोनाला त्रास होईल असं कधीच वागणार नव्हता. तिचा कम्फर्ट जाणून होता अभि. अभि म्हणाला, शोना, तुला वाईट वाटेल अशी कुठली गोष्ट करणार नाही मी. सो स्टे काम अँड ओपन युअर आईज. जसे तिने डोळे उघडले तसा अभि अलगद आपले ओठ तिच्या माथ्यावर टेकून बाजूला झाला. त्याच्या या कृतीने पुन्हा तिचं मन जिंकून घेतलं. अभि म्हणाला, शोना, काय होते हे सर्व? आणि तू का माझ्यापासून या गोष्टी लपून ठेवल्या? वाय शोना, वाय? अभि बेंचवरून उठून उभा राहत त्याने दोनही हात जीन्सच्या खिशात घालून आराध्याला तिच्या वागण्याचा जाब विचारत होता. आराध्या म्हणाली, अभि, दोज थिंग्स आर प्रोफेशनल. सो त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल मला काहीच सांगता आले नाही. आणि जर मी तुम्हाला सांगितले असते तर तुम्ही विश्वास ठेवला असता माझ्यावर? नाही अभि, यू कांट. आराध्या समजावणीच्या सुरात अभिला सांगत होती. आणि माझं ध्येय एकच होतं अभि, या सर्व प्रकरणातून तुम्हाला बाहेर काढणं. तुमच्या जीवाला धोका होता अभि, आणि ती गोष्ट मी कधी सहन करू शकणार नाही. तुमची काळजी घेणं, तुम्हाला हवं नको ते बघणं, तुम्हाला सर्व संकटांपासून दूर ठेवणं कर्तव्य आहे माझं अभि. तुमच्या अंगावर एक रेख सुद्धा सहन होत नाही मला. आणि एवढं मोठं संकट तुमच्यासमोर असताना मला कुठलीही चूक करायची नव्हती. तुम्हाला जर काही झालं असतं ना अभि, तर मी स्वतःला कधीही माफ करू शकले नसते. आणि कदाचित मी देखील. आराध्या अभिसमोर आपल्या मनातील सारे भाव एक एक करून मांडत होती. हे सर्व काही बोलताना तिचा ऊर भरून येत होता. अभि म्हणाला, कदाचित तू देखील स्वतःला हार्म केलं असतंस, हो ना? पण का? का शोना? अभिने बरोबर तिला शब्दात पकडलं होतं. आराध्या म्हणाली, लेट इट बी अभि, त्या गोष्टी आता मॅटर करत नाही. माझ्यासाठी तुम्ही सुरक्षित आहात एवढेच महत्त्वाचे आहे. आराध्या अभिकडे न बघता नजर फिरून दुसरीकडे बघत म्हणाली. अभि म्हणाला, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. आय वॉन्ट टू आन्सर डॅम इट. अभि तिच्या दंडांना पकडत तिला स्वतःकडे वळवत म्हणाला. आराध्या म्हणाली, इट्स हर्टिंग अभि, इट्स हर्टिंग. प्लीज लिव्ह माय हँड, प्लीज. अभिने तिचे दंड एवढे जोरात पकडले होते की तिला आता वेदना असह्य होऊ लागल्या होत्या. अभि म्हणाला, हो, इट्स हर्टिंग राईट. देन व्हॉट अबाउट इट? मला नाही होत त्रास? टेल मी, जस्ट टेल मी शोना. त्याने तिचा हात हातात घेऊन स्वतःच्या हृदयावर ठेवत तिच्या डोळ्यात बघून प्रश्न केला. आराध्या म्हणाली, प्लीज अभि, खूप मुश्किलीने सांभाळत आहे स्वतःला. माझ्यासाठी गोष्टी अजूनच कठीण बनवू नका. पाया पडते मी तुमच्या. आराध्या आता मेटाकुटीला आली होती. प्लीज अभि, माझं इथलं काम संपलंय आता. उद्याला मी चालले आहे माझ्या हेड ऑफिसला. आता प्लीज असं काहीही करू नका की ज्याने तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला त्रासात नाही बघू शकत मी कधीच. आणि हो, मी गेल्यावर सर्व काही विसरून जा. आपल्यात जे काही झालं होतं तो निव्वळ एका नाटकाचा भाग होता. आणि तुमच्या जीवाच्या दृष्टीने ते एक वेळ चांगलंच होतं. आणि हो, आंटीचं वचन पूर्ण करा. तुमच्या मामाच्या मुलीला तुमची जीवनसंगिनी बना. जी कोणीही तुमच्या आयुष्यात येईल ना, ती खरंच खूप लकी असेल. अथक प्रयत्नानंतर देखील तिच्या आसवांनी काय तिची पाठ सोडली नाही. एकीकडे त्याला पाठमोरी होऊन ती बोलत होती आणि एकीकडे अश्रू गाळत होती. कारण तिचे अश्रू जर त्याला दिसले असते तर त्याला तिच्या मनातील भावना स्पष्ट झाल्या असत्या. अभिसमोर तिला कमजोर पडायचे नव्हते. अभि म्हणाला, फाईन, बट यू नो व्हॉट? ज्या व्यक्तीचं माझ्या आयुष्यात असणं नसणं काही मॅटर करतच नाही, अशा व्यक्तीसाठी तू मला सोडून जाते आहेस शोना, जिचं अस्तित्वच या जगात नाही. माझ्या आयुष्यात तिला मी स्थान कसं काय देऊ? सांग ना. अभिने पुन्हा तिच्या हाताला पकडत स्वतःकडे वळवत तिला विचारले. आराध्या म्हणाली, अस्तित्व नाही म्हणजे?
आराध्या आश्चर्याने अभिकडे बघत विचारते. अभि म्हणाला, हो, ती कोण? कुठली मामाची मुलगी? कुठे राहते? काय करते? काहीच माहिती नाही तिच्याबद्दल. इवन माझे मामा ते काय करतात, कुठे असतात याची देखील तुझभर कल्पना नाही आम्हाला. मग तूच सांग, मला ज्या मुलीने माझं उभं आयुष्य मायेने, तिच्या सुंदर सहवासाने, निसळ आणि पारदर्शी प्रेमाने व्यापून टाकलं आहे, त्या मुलीला सोडून मी अशा मुलीशी लग्न करू जिचा प्रोजेस माझ्यासाठी मॅटर करतच नाही? अशा मुलीशी लग्न करू जिला मी आजपर्यंत बघितलं पण नाही? आणि का? तर मॉमची शेवटची इच्छा म्हणून, राईट? पण तूच मला सांग, जर मी खुश नसेल तर मॉम खुश राहील का? मॉमला चांगलं वाटेल का? टेल मी शोना, तूच एकदा मला समजावले ना होते ना की आपण खुश असलो की आपल्यावर प्रेम करणारे पण खुश असतात, राईट? आणि खरं सांगू, तू खुश नाही आहेस आणि तू खुश नाहीस ना, म्हणून हा अभि पण खुश नाही. कळते का तुला? माझं सुख तुझ्यात आहे अंजल, फक्त तुझ्यात. अभि तिचे हात आपल्या हातात घट्ट करत बोलतो. आराध्या म्हणाली, नाही अभि, मी हे नाही करू शकत मी. अंकल अंकल काय बोलतील? अभि, मी एवढीही स्वार्थी नाही होऊ शकत अभि. ज्या आईने तुमच्यावर अतोनात प्रेम केलं, ममता, माया, सारं काही ओवाळून टाकलं तिने तुमच्यावरून, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या जगातील सर्व वैभव अनुभवण्यास, या जगात आणण्याचे काम देखील तिचेच ना अभि. मग तरीही तुम्ही असे कसे वागू शकता त्यांच्यासोबत? आज त्या या जगात नाही आहे अभि, पण त्यांनी तुमच्यावर केलेल्या प्रेमाची, मायेची, संस्काराची परतफेड म्हणून त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचे काम तर तुम्ही करू शकतात ना अभि. आराध्या हरेक प्रकारे अभिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होती. अभि म्हणाला, ओके, म्हणजे तू हे तरी मान्य करते की तू माझ्यावर प्रेम करतेस? अभि तिच्या नजरेला नजर देत बोलतो. तशी सोनू अडखळली. त्याच्या प्रश्नावर तिला काय उत्तर द्यावं हे सुचत नव्हतं. काय होईल पुढे? आराध्या प्रेमाची कबुली देईल का? अभि आराध्याला कन्व्हिन्स करू शकेल का? बघूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.